काल मध्यरात्री हिंगोली, परभणी आणि नांदेड या जिल्ह्याला भूकंपाचे धक्के जाणवले आहेत। एक नव्हे तर 4 वेळेस भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत आणि या भूकंपाचं केंद्रबिंदू हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील शिरळी गाव आहे आणि मी त्याच गावामध्ये आहे। या गावामध्ये आपण बघताय की रात्रभरापासून जे नागरिक आहेत ते भयभीत झालेले आहेत आणि संपूर्ण रस्त्यावर येऊन बसलेले आहेत। चारदा भूकंप झाल्याने नागरिकांच्या मनामध्ये भीती निर्माण झालेली आहे। आपल्यासोबत काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। बापू, रात्री भूकंप झाला होता, कसं होतं? 1:25 मला वाटलं उठणं होतंय की नाही, की बाहेर येणं होतंय की नाही, की दार उघडणं होतंय की नाही, इतका घाबरून गेलो मी। दार उघडला, सगळ्याला घरातला उठवला, एकावर ठेवलेले भांडे पडले आणि याचीच कंडिशन आम्ही 9व्या वर्गामध्ये वापरीला शाळेत होतो त्यावेळेस 1972ला भूकंपाचा केंद्रबिंदू तुमच्या खात्याला कळलं झाला होता। आम्ही शाळेत जेव्हा होतो, शाळेच्या समोरच स्मशानभूमीपाशी केंद्रबिंदू म्हणजे 1972 पासून पण सौम्य वादे किल्ला नंतर झाला। हे आमच्या इकडे अगोदर पण सौम्य जास्त मोठे बसले नाही, त्याच्यामुळे नाही किल्लारीच्या अगोदर नुकसान इकडे होत होतं, पण ते आता मोठा व्हायला तर। पण प्रशासनाचं काय कोणी आलं का पथक इथे पाहणे वगैरे? तुमच्या या खात्याचे लोक आले ते 72ला, त्याने केंद्रबिंदू वापटी काढलाय स्मशानभूमी शाळेच्या समोर। आता मी तुमच्या खात्यात आज आहे की नाही मला काय माहित आहे। आमच्या स्वतः घरातल्या आमच्या माईनं झोपेतून भडभड उठवलं आम्हाला 72ला झाला त्यावेळेस मातीच्या मडक्याच्या उचलणी पडल्या होत्या। बरं, आपण बघतो 1972 पासून या ठिकाणी भूकंप होत असल्याचं वयोवृद्ध नागरिक सांगतायत। कसा होता रात्री भूकंप? रात्रीचा जो भूकंप होता जवळपास या 4-5 वर्षापासून या परिसरामध्ये सतत भूकंप महिन्या 2 महिन्या 4 महिन्याला होतच आहेत, परंतु रात्रीचा जो भूकंप झालेला सर्वात तीव्र होता। यामुळे एवढी घबराट गावामध्ये झालेली आहे की जवळपास माणसाला आता घरात राहावं की नाही ही परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे। परंतु काही घराला भिंतीला तडे गेलेले आहेत, काही घरातल्या जवळपास भांडे पडलेले आहेत, त्यामुळं महिला वर्गात ही तीव्र अशी हे भीती निर्माण झालेली। आपल्यासोबत काही महिला सुद्धा आहेत। काकू, कसा होता भूकंप आणि रात्री कशी रात्र जागून काढली? खूप मोठी काढली, खूप त्रासानं काढली साहेब। आम्ही आमच्या घरात बच्चा मुलगा पण आहे बरा 2 महिन्याचा। आम्ही रस्त्यावर सगळे पळायची अवस्था नव्हती आमची, पण तरी पण घाबर आम्ही रस्त्यावर आलो। आमच्या बाळातीन बाईला पण आम्ही रस्त्यावर काढलं। खूप रात्री भरून गेलो आम्ही। कधीपासून तुम्ही या गावात राहता? किती भूकंप झाले? आम्हाला खूप वर्ष 50 वर्ष झाली असतील, पण याच्याहून पूर्ण मोठा हेच मोठा आहे। रात्रीचा फार मोठा झाला, आम्ही सगळे भरून गेलो। बरं, एकदा दोनदा नव्हे 4दा भूकंप झालाय। 5 खेप भूकंप झाला। पहिला लय मोठा असा दन झाला, नंतर येत राहिले 5 खेप झाला। आम्ही पुरे बसून माणसं होतो रस्त्यावर, सगळे लेकरा बाळा सगळं बाळातीन बाई सगळं आम्ही पण रस्त्यावर काढलं। हो, एवढं घराचं काय नुकसान झाले तुमच्या? नाही। बरं, काय नुकसान झालं? आमचं पण घर उरलं। उरलं आमच्या घरा पण असं उली पडली आमच्या घराला, पसारे पडले, उली पडल्या, हो भिताड उरले। पाहू पण शकता तुम्ही आता। चिमुकले आपल्या सोबत आहेत। दिदे, रात्री भूकंप झाला, भीती वाटली का? बरं, इथे आपण बघतोय की चिमुकल्यांपासून ते वयोवृद्धांपर्यंत या भूकंपाने जे आहे ते भीती निर्माण केलेली आहे। एक नव्हे तर 4 वेळेस हे भूकंप जाणवलेला आहे आणि या भूकंपामुळे संपूर्ण शिरळी गाव असेल, पांगरा-शिंदे गाव असेल, यासह हिंगोलीसह नांदेड आणि परभणी या जिल्ह्यातील नागरिकसुद्धा भयभीत झाल्याचे दिसून येत आहे। आता या गावाचे जे नुकसानग्रस्त घरं आहेत त्यांचे पंचनामे जे आहे ते प्रशासनाकडून केली जाणार असल्याची माहिती हिंगोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेली आहे। समाधान कांबळे, NDTV मराठी, हिंगोली।